नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 1 मार्च 2024 आजचा लेटेस्ट अपडेट सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज MST-CET महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे PCBच्या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल सायन्सेस व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय आहे आणि मेडिकल सायन्सच्या व्यतिरिक्त ज्यांना करिअर करण्याची इच्छा आहे किंवा कदाचित स्कोअर एवढा होणार नाही असं वाटत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आज सर्वात शेवटची संधी उपलब्ध होते आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय। ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे MST-CET नावाची जी एक्झाम महाराष्ट्र राज्य लेवलवरती महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून BSc B फार्म D फार्म त्याचबरोबर BSc ॲग्रिकल्चर BSc ॲग्री आपण ज्याला म्हणतो, BSc हॉर्टिकल्चर, BSc BTech बायोटेक्नॉलॉजी, BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, त्यानंतर BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, त्याचबरोबर कम्युनिटी सायन्स BSc कम्युनिटी सायन्स यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला नीटची परीक्षा द्यावी लागत असते, सॉरी MST-CETचे एक्झाम CET द्यावी लागते आणि त्याची भरण्याची जी मुदत आहे ती आज संध्याकाळपर्यंत लास्ट डेट आहे। 1 मार्च 2024 ची लास्ट डेट आहे। हे लास्ट रिमाइंडर करण्यासाठी आलोय। सर्व आपल्या तमाम विद्यार्थ्यांनी पालकांनी नीटच्या फॉर्म बरोबरच हे पण फॉर्म भरून घ्या। याच्यासाठी जी काही फीज आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे। पहिला मुद्दा, अर्ज करण्याची शेवटची जी मुदत आहे ती जरी आज असली तर तुम्हाला खूप काही मटेरियल लागत नाही फॉर्म भरण्यासाठी। अर्ज भरण्यासाठी एक स्वतःचा फोटो लागेल, सही एका कागदावरती असलेले आधार कार्ड, एवढेच डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात। त्याची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही घरून सुद्धा फॉर्म भरून घेऊ शकता आणि आपल्या सर्वांना म्हणजे यावरील काही कोर्सेसमध्ये आपल्याला करिअर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते। कदाचित डेट वाढून नाही येणार असं वाटतंय। सर्वांनी हे फॉर्म भरून घ्या। ज्यांना नीट किंवा JEEची परीक्षा द्यायची आहे त्यांनी पण हे फॉर्म भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे की कदाचित तुम्हाला नीटच्या अगोदर म्हणजे 5 मेच्या अगोदर जर परीक्षा होत असेल तर एक स्टेट लेवलची एक्झाम देण्याचा एक अनुभव किंवा एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्या मनात जे फोबिया किंवा भीती असते तो कमी होण्याची शक्यता असते। तर सर्वांनी हा फॉर्म भरून घ्या, ज्यांनी भरला नाही त्यांनी। ह्या लिंकवर जाऊन खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेल्या लिंकवरती तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता। एवढंच लास्ट रिमाइंडर किंवा टुडेज अपडेट सांगण्यासाठी आलो होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।